यांचे ना बाहेरगावी जॉब असल्यामुळे ना रोज जाणे येणं करतात आणि जाणे येणं खेड्यावर करतात. त्यामुळे वरून खेड्यावरून येता येताना भरपूर यांना वस्तू फ्री मिळत असतात. आंबेसुद्धा फ्री आणलेले आहेत, परत गोबीसुद्धा फ्री आणलेले आहेत आणि सोबत लाल फुलंसुद्धा घेऊन आलेली आहेत. आणि माझ्याकडे ना डोसा इतका प्रचंड आवडतो सगळ्यांना की महिन्यातून 2 वेळा तर इडली डोसा तर होतेच होते. आणि डोसा टाकण्याची माझी हीच पद्धत आहे. तर आज सांबार वगैरे नाही बनवला, फक्त चटणी बनवली होती आणि भरीत बनवलेलं होतं. आणि यांनी ना येता येता छान असे लाल फुलं घेऊन आले होते. आता घरच्या वरती झाड आहे तर त्याचे जेवढे काही फुलं मिळाले 4-5 फुलं निघतात रोजचे. पांढरे फुलं तर मी वाहून घेतलेले होते आता. आणि लाल जास्वंदाचे फुलं खरंच खूप छान वाटतात. तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पाला प्रिय आहे, माता राणीला प्रिय आहे, महालक्ष्मीला प्रिय आहे. तर येता येता लाल फुल हे आवर्जून आणतात. आता माझ्या मावस सासू आलेल्या आहेत आणि त्या मुंबईवरून आलेल्या आहेत. तर चला त्यांचं ताट करून देते. तर इथे चटणी भरीत आणि एका हातात मोबाईल असल्यामुळे ताटसुद्धा गोल गोल फिरत आहेत. छान असे पापडसुद्धा तळलेले होते. मुलं पण शाळेतून आले, मावशीचंही ताट केलं आणि मुलांचंही ताट केलेलं आहे. चला मग मावशीला विचारूया डोसा कसा वाटला. तर त्यांना तर आवडलाच म्हणा. त्या तर म्हणत होते की चांगला आहे. चला त्यांची एक आठवणसुद्धा राहील.